गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण कलियुगात जगतोय असं म्हणतात. आपण कलियुगात आहोत. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. याच्यात कलियुगात हे विज्ञान युग आहे आणि विज्ञानाच्या चमत्कारामुळे अनेक भौतिक संसाधनं आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्या शरीराच्या शरीराच्या सुखासाठी शिजवलेलं अन्न बघा. सत्ययुगातला माणूस किंवा त्याच्याही आधी अश्मयुगातला माणूस, त्याला स्वयंपाक करायला एवढे संसाधनं होतेत का? नाही. आता आपल्याजवळ हवे ते संसाधन आहेत. किचन मध्ये सुरी आहे कापायला, खलबत्ता आहे कुटायला, मिक्सर आहे दळायला, नंतर गव्हाचं पीठ आपण रेडीमेड चक्कीतून घेऊन येतो. बघा हे विज्ञान युगाचा चमत्कार बघा. आणि या विज्ञानावर आपण किती डिपेंडंट झालेलो आहोत. नुसतं शरीरच नाही, मनाच्या मनोरंजनासाठी सुद्धा आपल्या हातात मोबाईल आहे. पाहिजे तर आपण कॉमेडी शो लावतो, कधी एखादी सिरियल बघतो, कधी न्यूज बघतो, कधी भूतांचे पिक्चर पण बघू शकतो. व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही इंटरनेटच्या साहाय्याने युट्यूबवर लगेच बघू शकतात. कशासाठी? मनाच्या मनोरंजनासाठी, म्हणजे शरीराच्या सुखासाठी. सगळे विज्ञानाचे संसाधन हात जोडून उभे आहेत. फिरायला स्कूटर आहे, लांब जायचं असेल तर चांगली एसी वाली एअर कंडिशन वाली कार आहे, राहायला मस्त घर आहे, त्या घरात मऊ मऊ बिछाना आहे, बाथरूम मध्ये सुद्धा सुगंधी सुगंधी शॅम्पू आहे केसांना लावण्यासाठी. बघा विज्ञानाचा चमत्कार. आणि हळूहळू हळूहळू फिजिकली आणि मेंटली आपण या विज्ञानावर डिपेंडंट झालेलो आहोत. आपण कल्पनाच करू शकत नाही. बाथरूम विदाऊट सोप, बाथरूम विदाऊट शॅम्पू, बाथरूम विदाऊट ब्रश, दात घासायला सुद्धा ब्रश. लोक आधीच्या काळात अश्मयुगात काय पेस्ट वापरत होते का? मातीने दात घासायचे की नाही काय माहिती का? नुसतं नदीत जाऊन गुळणा करून यायचे. आजकाल जे जनावर आहेत ते कुठे दात घासतात? म्हणजे याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण दात घासू नये. मला सांगायचं काय आहे, आपण या भौतिक सुखांवर इतके डिपेंडंट झालेलो आहोत की याचा त्याग करणं आपल्याला शक्य नाही. आपण डिपेंडंट आहोत. फिजिकल डिपेंडन्सी आणि मेंटल डिपेंडन्सी. नुसतं साधं घरात लाईट नसेल 2-4 तास तर बघा कसं सैरभैर होऊन जातो आपण. वीज नसेल, लाईट, अरे यार काय कधीची गेलेली लाईट, टीव्ही बघता येत नाही, मोबाईल चार्ज करता येत नाही, मिक्सर चालवता येत नाही. बघा आपली फिजिकल आणि मेंटल डिपेंडन्सी बघा. आणि या विज्ञानामुळे आपण वैज्ञानिक भोगवृत्ती आणि वैज्ञानिक चंगळवाद वाढल्यामुळे आपल्या मनाची वृत्ती चांगले चांगले सुख उपभोगण्याकरता जाते. आणि आपल्याला असं वाटतं हे मिळालं की मला आनंद होईल, ते मिळालं की मला आनंद होईल. आणि मग सैरभैर 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 एक एक इच्छा पूर्ण झाली की लगेच दुसरी इच्छा उत्पन्न होते, दुसरी पूर्ण झाली की लगेच तिसरी उत्पन्न होते. आणि माणूस आशा आणि तृष्णेच्या मागे लागून भरकटत राहतो. लिमिटेड आयुष्य आहे आणि त्या लिमिटेड आयुष्यातही कोण काळ येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. कधी कधी आपल्याला हे भाड्याचं घर खाली करावं लागेल हे आपण सांगू शकत नाही. आणि अशाही परिस्थितीत आपल्याला असं वाटतं की मी मरू शकत नाही. हे मोठं दुर्दैव आहे, हे मोठं दुर्दैव आहे. प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे की अरे मला आजचा दिवस या भगवंताच्या कृपेमुळे पाहायला मिळाला, त्यामुळे मी भगवंताच्या चरणाशी नतमस्तक आहे, त्याला पूर्ण समर्पित आहे. पण हे समर्पण, ही निष्ठा ही आपल्याला येत नाही, आपल्याला प्राप्त होत नाही. मेडिटेशन ही करण्याची गोष्ट नाहीये. मेडिटेशन करून
आपल्याला तो प्राप्त करून घेता येत नाही. त्याच्या कृपेशिवाय तो आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही कितीही प्रयत्न करा. एखाद्या माणसाने म्हटलं की मी समुद्र पोहून जाईल, माझ्यात एवढी ताकद आहे. इट इज नॉट पॉसिबल माय डिअर. इट इज नेव्हर पॉसिबल. कितीही बलवान आणि कितीही शक्तिशाली मनुष्य असला तरी त्याच्या जवळ ही कॅपॅसिटी नाही, ही शारीरिक शक्ती नाही की तो समुद्र तरून जाईल. आणि भगवंत दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा, आनंदाचा महासागर आहे. आपल्याला आपल्याला त्याच्यात स्वतःला विरघळून टाकावं लागेल. आणि दररोज स्वतःला विरघळून टाकण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना, सेवा, सत्संग. या साधना, सेवा, सत्संग म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालून आपण दररोज प्रयत्न करतो, दररोज प्रयत्न करतो त्या प्रकाश रहित प्रकाशात स्वतःला विरघळवून टाकण्यासाठी. पण जोपर्यंत माझी पर्सनॅलिटी, माझं हे व्यक्तित्व, जोपर्यंत माझ्यातला हा मी शिल्लक आहे, तोपर्यंत मी त्याच्यात पूर्णपणे विरघळून गेलेलो आहे हे सिद्ध होत नाही. आणि म्हणून भगवंताला विनंती आहे की हे परमेश्वरा, माझ्यातला मी तूच आहे, माझ्यातला मी तूच आहे. आणि मला तुझ्यात पूर्णपणे सामावून घे, मला तुझ्यात पूर्ण विरघळवून टाक. पण यासाठी हे नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही. अखंड नामस्मरण, अखंड नामस्मरण. चराचरात परमेश्वर गण गण गणात बोते हा भाव ठेवून जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. याच्याने काय होईल? हळूहळू हळूहळू आपण त्याच्यात स्वतःला विरघळून टाकू. आणि हेच उद्दिष्ट आहे, हेच उद्दिष्ट आहे. हेच, यालाच म्हणतात ध्यान, यालाच म्हणतात समाधी. ध्यान, धारणा आणि मग समाधी. सतत ध्यान, सतत अभ्यास, बनत बनत बन जाय. एक एक मिठाची बाहुली, एक मिठाची बाहुली, आणि तिला जाणून घ्यायचं आहे समुद्र कसा असतो. आणि मग ती त्या समुद्राला जाणून घेण्यासाठी त्या समुद्रात उतरली. त्या समुद्रात उतरली. हळू 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 पोटऱ्यांपर्यंत बुडली, तिच्या गुडघ्यांपर्यंत बुडली, नंतर हळू 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 ती कमरेपर्यंत बुडली, नंतर छातीपर्यंत बुडली, नंतर मानेपर्यंत बुडली. आणि आता ती संपूर्णपणे समुद्रात शिरली. नंतर कुणीतरी त्या बाहुलीला शोधायला गेलं तर ती बाहुली सापडेल का? नाही. त्या बाहुली कशाची होती? मिठाची. आणि ती मिठाची बाहुली त्या समुद्रामध्ये जर विरघळून गेली तर समुद्र कुठे आहे आणि ती बाहुली कुठे आहे? अगदी तसंच, अगदी तसंच आपल्या व्यक्तित्वाला दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदामध्ये विरघळून टाकणे, यालाच म्हणतात समाधी, यालाच म्हणतात समाधी. पण ही समाधी एकाएकी येईल का? आधी तर त्या मिठाच्या बाहुलीला वाटलं पाहिजे की मला त्या समुद्रात विरघळून जायचंय, किंवा मला त्या समुद्राला जाणून घ्यायचं आहे, मला परमेश्वराला जाणून घ्यायचं आहे. ही पहिली स्टेप आहे, ही जिज्ञासा. नाहीतर त्याच्या आधीचे सगळे बद्ध, त्याच्या आधीचे सगळे बद्ध, त्यांना माहितच नाहीये भगवंत काय आहे. आणि भगवंताला जाणून घेण्यासाठी आपलं हे अस्तित्व आहे याची त्यांना जाणीव नाही. आणि 99% लोक काय आहेत? बद्ध आहेत. एखाद्याला जाणीव असते की नाही, भगवंत आहे, तोच सर्वांचा प्रतिपाळ करतो आणि मला त्याला जाणून घ्यायचंय. भगवंत आहे हे 90% लोकांना मान्य आहे बरं का. भगवंत आहे 90% लोकांना माहिती आहे. पण पुढचा प्रश्न काय आहे लगेच, की भगवंताला जाणून घ्यायची तुझी इच्छा आहे का? कदाचित वरवर सांगतीलही, वरवर सांगतीलही काही काय की हा आहे ना जाणून घ्यायची. ते जाणून घेण्यासाठी तू काय करतोयस? काही शास्त्रोक्त प्रयत्न केलाय का? नाही हो. खाओ पिओ बत्ती बुझाओ.
विषय समजला का तुम्हाला? लाखातला एखादा असतो की जो जेन्युइनली प्रयत्न करतो. कशासाठी? भगवंत काय आहे, परमेश्वर काय आहे हे जाणून घेण्यासाठी. अक्षरशः सांगतो लाखातला. नाहीतर बाकीचे लोक बद्ध आहेत, त्यांना काहीही देणं घेणं नाही. भगवंत आहे का? हा असेल बाबा. कुठे असेल? असेल कुठेतरी आकाशात इकडे तिकडे, किंवा मंदिरात जातो बाबा मी मंदिरात. नाही नाही, तो चरात चरात आहे. तो दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा महासागर आहे. आणि त्याला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्या सारखंच व्हावं लागतं. स्वतःच्या व्यक्तित्वाला त्याच्यात विरघळवून टाकावं असं वाटतं. तुम्ही म्हणाल हे अशक्य आहे सर. हे अशक्य आहे. अशक्य आहे कारण आजूबाजूला इतक्या भोगाच्या भोगाच्या भोग आणि विलासाच्या वस्तू आहेत की याच्यात स्वतःला आपण निर्मळ ठेवून स्वतः स्वतः ते पावित्र्य प्रकट करून भगवंतापर्यंत पोहोचणं शक्यच नाही. अरे तुमचं काहीच नाही. तो भक्त प्रल्हाद बघा, भक्त शिरोमणी भक्त प्रल्हाद बघा, असुर योनीमध्ये जन्माला आला होता. त्याचा बाप कोण? हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आला आणि त्याची वृत्ती, त्याला जाणून घ्यायचं होतं की मी कोण आहे. आणि ह्या जिज्ञासेपोटी त्याच्या आयुष्यात सद्गुरूचा आविर्भाव झाला. कोण? नारायण. नारद मुनींचा आविर्भाव झाला. नारद मुनी त्यांचे गुरु झाले भक्त प्रल्हादाचे. पहिले तर तो प्रल्हादच होता, हिरण्यकश्यपूचा पोरगा. पण जेव्हा त्याच्या ह्या असुर योनीमध्ये खायचं प्यायचं काय कमी होतं? युवराज होता तो, असुरांचा युवराज होता. त्याला काय कमी असेल? पण त्याच्यातही त्याच्या मनात जिज्ञासा प्रकट झाली की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मी कशासाठी आलेलो आहे. आणि जेव्हा भाव तसा देव, जेव्हा तुम्ही प्रयत्ने कन रगडिता वाळूचे तेलही गळे असं म्हणतात ना, तसं ती जिज्ञासा जेव्हा, ज्या जिज्ञासेची उत्कंठा तीव्र झाली तेव्हा त्याच्या आयुष्यात तसे तिथेही नारद मुनींचा आविर्भाव झाला. आणि नारद मुनींनी त्याला अखंड नामस्मरणाचा, चराचरात भगवंताला बघण्याचा सल्ला दिला. बघा हे समर्पण, बघा हे समर्पण. नारद मुनींनी त्या भक्त प्रल्हादाला हे ज्ञान दिलं, जे ज्ञान तुम्हाला आता प्राप्त झालेलं आहे. पण जे जे समर्पण प्रल्हादाजवळ होतं ते समर्पण आपल्या जवळ आहे का? याचा याचा आपण काय केला पाहिजे? याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. निश्चितच निश्चितच. जेव्हा जेव्हा हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादाला, तू नारायण नारायण काय म्हणतोयस रे, हे आपलं असुरांचं राज्य आहे आणि नारायण आपला शत्रू आहे, तू त्या नारायणाचा का जयघोष लावलेला आहे? आणि हळूहळू हळू पहिले बात फिर मुलाकात, ना माने तो फिर लात, या नियमाप्रमाणे भक्त प्रल्हादाला पहिले हिरण्यकशिपूने समजावून सांगितलं, प्रेमाने सांगितलं असेल, बरोबर की नाही? नंतर जरा दरडावून सांगितलं असेल. अरे ऐकतच नाही बरं का, हा काही सुधरत नाही. मग शेवटी स्वतःचा मुलगा असून सुद्धा बघा, मुलगा असून सुद्धा त्या सेवकांना काय सांगितलं? याचा कडे लोट करा, याला कड्यावरून खाली टाकून द्या, याला हत्तीच्या पायाखाली तुडवा, याला याला अग्नीमध्ये जाळा, याला तेलाच्या उकळत्या कढईत टाका. आणि प्रत्येक ठिकाणी या प्रल्हादाचं, या भक्त शिरोमणी प्रल्हादाचं संरक्षण कोणी केलं? सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. अशा सद्गुरूने प्रत्येक ठिकाणी त्याचं संरक्षण केलं. याला म्हणतात समर्पण, याला म्हणतात भक्तीची पराकाष्ठा. जे ज्ञान त्याच्या सद्गुरूने त्याला दिलं होतं, त्या ज्ञानावर निष्ठा बघा किती आहे. चराचरात परमेश्वर आहे. चर म्हणजे काय? हालचाल करणारा सजीव. आणि अचर म्हणजे जे हालचाल करत नाही, ज्याला आपण निर्जीव म्हणतो. त्या चर आणि अचर सर्वांभूती राम, गण गण गणात बोते, सब का मालिक एक. हेच तर ज्ञान नारद मुनींनी भक्त प्रल्हादाला दिलं होतं. पण हे ज्ञान आपल्याला प्राप्त आहे, पण आपण कोणी आर्य म्हटलं की लगेच कार्य म्हणतो. येस सर नो? कारण तो वेगळा, मी वेगळा. तो माझा सक्का भाऊ जरी असला तरी त्याने माझा बाण कुरतडला, मरून गेलो तरी त्याला सोडणार नाही. बघा बघा ही दुश्मन आहे का रे? तुझ्यात पण तोच आहे.
दोघांचं रक्त एक असून सुद्धा एकमेकांमध्ये इतकी दुश्मनी, इतकं वितुष्टत निर्माण व्हावं का? जर जोरू आणि जमीन, जर जोरू आणि जमीन या तीन गोष्टींमुळे भांडणाला कारण होतं. पण हे भांडणाचं कारण समूळ नष्ट होऊ शकतं जर तुम्ही ब्रह्मज्ञानी असाल तर. आणि जर ब्रह्मज्ञानी असाल आणि भांडणाचं कारणच जर समूळ नष्ट झालं तर काय होईल? विश्वशांती येणार की नाही येणार? नक्की येईल. पण जे आपण असे ठावे ते इतरांना सांगावे. ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. जे ब्रह्मज्ञान मला प्राप्त झालेलं आहे, मी पहिले पेटून उठलो पाहिजे, मी पहिले जागृत झालो पाहिजे. आणि मी एकदा जागृत झालो ना की ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आपण दुसऱ्याच्या अंतःकरणात हा ब्रह्मज्ञानाचा दिवा पेटवू शकलो पाहिजे. तरच माझ्या सद्गुरूंचं जो उद्दिष्ट होतं विश्वशांतीचं ते पूर्ण होईल. माझ्या सद्गुरूंचं मिशन होतं हे आत्मोन्नतीकडून विश्वशांतीकडे. आत्मोन्नती करा, स्वतः आत्मोन्नती करा, स्वतः जागृत व्हा. आणि विश्वशांतीचं जे आपलं लक्ष आहे ते ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. जेव्हा सगळे प्रयत्न करून हिरण्यकशिपू थकला तेव्हा शेवटी त्या पोराला विचारलं, अरे तू काय नारायण 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 लावलंय? कुठे नारायण, मला दाखव तरी. त्यावेळेस प्रल्हादाने उत्तर दिलं, नारायण तर चराचरात आहे, सर्वानुभूती राम आहे. चराचरात. अरे चराचरात म्हणजे काय? तो माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सर्वां ठिकाणी आहे. तू मला सांग, हा जो खांब आहे या खांबामध्ये आहे का तो? भक्त प्रल्हादाने अगदी कॉन्फिडेंटली उत्तर दिलं. विषय लक्षात आला का तुमच्या? भक्त प्रल्हादाने कॉन्फिडेंटली उत्तर दिलं की हो, तो या खांबात सुद्धा आहे. आणि हिरण्यकशिपूने कुठलाही विचार न करता जोरदार लात मारली. राक्षस असतो. गदेचा प्रहार केला आणि आतून गुर्र 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 आवाज करत हिरण्यकशिपू बाहेर आला. नरसिंह बाहेर आला. विषय समजला का तुम्हाला? त्या निर्जीव खांबात नरसिंहाला प्रकट व्हावं लागलं. कुणामुळे? भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे. भक्त प्रल्हादाचा विश्वास होता की हो, भगवंत चराचरात आहे, तो माझ्यात पण आहे, तो तुझ्यात पण आहे, तो या खांबात सुद्धा आहे. जेव्हा हा दृढ विश्वास आपल्या अंतःकरणात ठसेल, अजूनही आपल्याला फक्त मान्य आहे. पण तुम्हाला सांगतो, साधना सेवा सत्संगाने जेव्हा आपलं शरीर आणि मन शुद्ध होईल तेव्हा जशी ती मिठाची बाहुली समुद्रात विरघळून जाते, तसा हा प्रकाश रहित प्रकाशात स्वतःच्या आत्मप्रकाशाला विरघळून टाकणे आणि केवळ याच उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. ती निष्ठा, तो दृढ विश्वास, ते ब्रह्मज्ञान तुमच्या मेंदूमध्ये ठसावं. आणि भक्त प्रल्हादाचं जे निधिध्यासन होतं, जे अखंड नामस्मरण होतं, जे समर्पण होतं, ते तुमच्या अंतःकरणात प्रकट व्हावं. या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.